मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा निकाल जाहीर केला. यामध्ये महिला व बालविकास खात्यानं आघाडी लागलेली आहे. आज महाराष्ट्र दिन 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या निमित्तानं मी नांदेड आणि हिंगोलीच्या संपूर्ण तमाम जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या लाख लाख शुभेच्छा आपल्या वतीने देतो आणि आपल्यासुद्धा सगळ्या चॅनलवाल्यांच्या सगळ्या टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो. 100 दिवसाच्या उपक्रमात प्रोग्राममध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जे काही कार्यक्रम ठरवून दिला होता त्याच्यात प्रत्येक खात्याचा कोणाचं काम थोडंसं प्रगतीत आहे, कोणाचं तर बऱ्याच अडीअडचणीतून खूप चांगल्या पद्धतीनं अधिकारी पदाधिकारी कर्मचारी यांनी सगळ्यांनी मिळून खूप सिंहाचा वाटा त्याच्यात उचलला आहे आणि प्रत्येक विभागात खूप चांगल्या पद्धतीचं कामकाज का जे मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न आहे की भविष्यात मुंबईमध्ये होणारी गर्दी कमी व्हावी म्हणून जिल्हाभरात ते निवळ 100 दिवसाचंच नाही तर हे 100 दिवसानं कंटिन्यू अशाच पद्धतीचं प्रत्येक विभागाला ते काम दिलं जाईल. त्यांनी त्या तेवढ्या दिवसात ते पूर्ण करायचं आहे. त्या निमित्तानं सर्वसामान्य जनतेच्या कामांची उकल वेळेत होत असते. जात न्याय जनगणनेच्या निर्णयाच्या टायमिंगवरून अनेक प्रश्न उपस्थित पहलगाम झाला असेल, बिहार निवडणूक असेल, काय वाटतं? काय तसं तो बऱ्याच दिवसाची मागणी आहे. जातनिहाय सर्वेक्षण व्हावं होऊ नये अशी दोन्ही मतं जे काही मतप्रवाह आहेत. परंतु एकदा जनगणना ही एकतर मला वाटतं 2011 साली झालेली आहे. त्याच्यानंतर जनगणनाच झालेली नाही. जनगणना व्हावी ऑटोमॅटिक त्याच्यात जातनिहाय जनगणना ही पुढे येईल. जातनिहाय जनगणना करणं म्हणजे हिंदूमध्ये फूट पडणं आहे असं जे आहे सत्ताधारी म्हणत होते. मात्र मोदींनी हा निर्णय घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांचा सुद्धा सूर बदलला आहे. जनगणना व्हावीच कारण जनगणनेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. म्हणून जनगणना जे करण्याचा निर्णय घेतलाय तो योग्यच आहे. संजय राऊत असं म्हणाले की पाकिस्तानचं पाणी बंद करून आणि युट्यूब चॅनल बंद करून बदला कसा घेता येईल. आता हे जे काय आहे तो तसा देशाचा प्रश्न आहे. योग्य जो काही निर्णय असेल ते सगळे सर्व पक्ष मिळून मग ते विरोधी असोत सत्ताधारी असोत असे मिळून जी झालेली प्रकार आहे तो अतिशय घृणास्पद आहे. त्याच्यामुळं त्याच्यावर निश्चित त्याला अद्दल घडवली पाहिजे. ह्या मताशी आपण सगळेच जण आहोत असं माझं मत आहे. धन्यवाद. महायुतीचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती 420चा गुन्हा दाखल झाला आहे. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती. मला तर त्याचं काही आत्तापर्यंत माझ्या कानावर आलेलं नाही. जे काही असेल तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्याच्यावर ते निर्णय घेतील. धन्यवाद.